काय ग, नक्की अभ्यास करते की फक्त ते पुस्तक असं पुढे ठेवलंय? हा, मला दाखवायला की बघ मी किती अभ्यास करते. मला दाखवायला नको करूच बेटा, मनातून येऊ दे तुझ्या. मनातून येऊ दे की मला अभ्यास करायचा आहे, मला पास व्हायचा आहे. असं दिखावा नको करू. हा, नाही तर अशी फिर छपरीवाणी गल्ली गुल्लीमध्ये नापासवाणी फिर. अरे तुमचं नशीब चांगलंय, तुम्हाला सगळं आयतं भेटलं. हा, आमच्या वेळी नव्हतं असं. आम्हाला 5वी शिकवली कशी तरी आणि आमचं लग्न लावून दिलं. हा, तुम्हाला सगळं आयतं भेटलं तर तुम्हाला ते नको. तुम्हाला संडासात जाऊन फोन वापरायचा आहे, टुकटुक करायचंय. हा, आपल्या आईला कळत नाही तसं काय, अनाडी आहे आई. बघ बाई, मी आताच सांगते, तू जर नापास झाली तर कुठल्या तरी आम्ही ढोंड्या पकडणार आहे आणि तुझं लग्न लावून देणार आहे आम्ही. हा, आम्हाला काय फायदा आहे अशी नापास झाली तर? हा, कधी पण विचारला अभ्यास झाला? हो आई, पूर्ण अभ्यास झालेला आहे. बोर्ड आता फाडून येते मी. बाई, काल मी गेले त्या सावंतींच्या घरी. हा, तिची मुलगी सकाळी 6ला अभ्यासाला बसते, दुसऱ्या दिवशी 6ला उठते. म्हणजे बघा तिचं, हे बघा तिचं हा काय आहे, तिचं मनामध्ये बघा किती अभ्यासाबद्दल तिच्या हे आहे का मी पास होईल. हा, आणि तू 1 तास अभ्यासाला बसला, तुला झोप लागली आहे. हे बघ बेटा, तुझा बाप असा जातो कामाला. हा, तू नापास झाली तर असं जावं लागेल त्याला, खाली मंडी घालून. असं नको करू बेटा, नको करू. एवढ्या पोरीसाठी मी त्या डोंगरावर गेले, देवगुड्या बाबांच्या मंदिरात गेले मी तिला अंगारा आणायला. तिला बोलले लावत जातो, तो लावून अभ्यास कर. सगळं कसं असं राहतं, डोक्यामध्ये राहतं ते. हा, पण ते पण तिला नाही लावायचं आहे. बघ बाई, जादा काय आम्ही करणार नाही. पप्पाचा बेल्ट काढतील, मी माझा झाडू काढल, माझं लाटणं काढन, जे काय आमचे हत्यार आहे ते आम्ही काढू, तुला तुडवू, तुझं लग्न लावून देऊ, बस संपला विषय.